बीड दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिलाय। मंत्रालयात पत्र पाठवताना पत्रावर योग्य मथळा आणि पत्ता लिहा, पत्रावर गावाचं नाव आणि चांगलं अक्षर काढा, असंही अजित पवार यावेळी म्हणाले। एकदा निवेदन दिलं ना, निवेदन वाचून पहिलं द्या, त्याच्यात इतक्या चुका असतात। मग त्याला म्हणलं नाही असं काय नाही दादा, मी तशीच सही केली। अरे वाचून सही कर ना, तशीच सही कशी केली? आणि मोबाईल नंबर देत चालत, तुमचा मोबाईल नंबर असला तर त्या कामाचं काय झालं माझं ऑफिस तरी किंवा मी तरी सांगू शकतो, किंवा त्या कामात काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकतो। अरे निवेदन दिलंय, काही तर गावाचं नाव नाही, तालुक्याचं नाव नाही, जिल्ह्याचं नाव नाही, आमच्या असतात ते कळलं। अरे पण इथलं काही फक्त बीडचं काम नाही, मुंबईत गेल्यावर सगळी कागद तिथं घेऊन बसावं लागतं। त्यामुळं नीटपणे अक्षर स्वच्छ करा, नसेल चांगलं तर ज्याचं असेल त्याच्याकडनं लिहून द्या, पण वाचता असं द्या। काय वेळेस मी आता पण एक महिला आली, तिला विचारलं काय, ती पण सांगत नाही दादा मी वाचताच दिलं तुम्हाला, असलं करू नका, दोनदा वाचून द्या, परंतु वाचून दिलेलं जास्त चांगलं।